नेवल डॉकयार्ड क्रिकेट टीम के लिए भी इनका योगदान रहता है। स्ट्राइक बॉलर है वहाँ लेदर क्रिकेट में, टाइम शील्ड, शिपिंग शील्ड, मुरझानी शील्ड, ये तमाम मैचों का उनको एक्सपीरियंस है। लॉर्ड्स ऑफ क्रिकेट ही हैज इन हिम लॉट्स ऑफ एक्सपीरियंस। नेक्स्ट बॉल बाय अमित, गुड लेंथ गेंद से घुमाकर खेल दिया है स्क्वायर लेग में, वहां फील्डर मौजूद है, थोड़े फंबल हुए, 1 रन ले लिया, दूसरे रन के लिए भाग पड़े हैं, 2 रन आसानी से पूरा कर लिया है। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 3 रन। फाइनल मैच 6 ओवर्स का मैच, 6 ओवर्स के मैच। पहला ओवर अमित, गेंदबाज अमित, अगली गेंद अमित की, जितेश। ये ऑफ स्टंप में कट करना चाहते थे लेकिन बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बीट किया, एक डॉट गेंद। प्रेशर दिख रहा है, इस फाइनल का प्रेशर दिख रहा है बल्लेबाजों के ऊपर, लेकिन गेंदबाजी में कोई कमी नहीं, अब तक सारे गेंद सही जगह पे। अगली गेंद अमित की, फिर से शॉर्ट गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया, स्क्वायर लेग के ऊपर से कट कर दिया है, सीमा रेखा के बाहर गेंद, चौका। तेजी से घुमाया और हाथ खोला है। अगली गेंद, और ये शॉट गेंद नहीं थी, बहुत ही अच्छी गेंद, गुड लेंथ से इसे लेग साइड में पुल करके खेलना चाहते थे लेकिन मिस किया, एक डॉट गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी। ओवर की समाप्ति, और इस पावर प्ले का जो ओवर है ये बहुत ही इंपॉर्टेंट ओवर, पावर प्ले का ओवर ये समाप्त हुआ, सिर्फ 7 रन हुए। इसमें पावर प्ले का फायदा हो सकता था बहुत, अगर बल्लेबाज इनसाइड सर्कल के ऊपर से अगर खेलते, क्योंकि इसमें सारे फील्डर्स इनसाइड सर्कल्स में होते हैं, सिर्फ 2 प्लेयर्स आउटसाइड होते हैं इनर सर्कल के। अब फील्ड ओपन हो जाएगी और रुपेश अब स्ट्राइक पे हैं, काफी हरफन मौला खिलाड़ी हैं रुपेश, बल्लेबाजी से बहुत प्रभावित किया है इन्होंने, कई बार इन्होंने अपनी टीम करंजा स्ट्राइकर्स के लिए ओपनिंग जोड़ी के रूप में रुपेश और जितेश दोनों बल्लेबाज। इंसाफ आए हैं दूसरी ओवर लेकर, इंसाफ अच्छी गेंदबाजी करते हैं ये, और रिवर्स स्वीप खेल दिया है, पहली गेंद पे इन्होंने चौका, सीमा रेखा के बाहर। स्कोर 11 रन पे पहुंच चुका है 1 ओवर की समाप्ति के बाद। रुपेश इन फॉर्म बैट्समैन इंसाफ के लिए, गुड लेंथ गेंद और बहुत ही अच्छी कमबैक बॉलर की, बहुत ही सूझबूझ भरी गेंदबाजी, टाइट लेंथ किया उन्होंने, गुड लेंथ गेंद ऑफ स्टंप के ठीक बाहर, और अच्छी धार थी इस गेंद में, थोड़ी तेजी भी थी। अगली गेंद फिर से इंसाफ की रुपेश के लिए, बहुत ही अच्छी गेंद, अपील करते हुए, लेकिन शायद कॉट बिहाइंड का अपील था लेकिन नकार दिया अंपायर ने, बल्ले से संपर्क नहीं गेंद का, और डॉट बॉल। इस 2 लगातार डॉट बॉल के साथ रुपेश के दिमाग पे जो है कुछ प्रेशर चल रहा होगा कि ये फाइनल मैच है, एक क्रंची, एक बिल्कुल डिसाइडिंग मैच है, सारे कई दिनों का मेहनत आज इस मैच में झोंक देना है और अपना बेस्ट परफॉर्मेंस देना है, ऐसा सोच रहे होंगे रुपेश। अगली गेंद इंसाफ की, और फिर से पुल कर दिया है, स्क्वायर लेग में डीप से वहां फील्डर दौड़ कर आ रहे हैं, 1 रन पूरा किया, लेकिन तेज थ्रो, बहुत ही अच्छी फील्डिंग, 1 से ही संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 12 रन।
अच्छी कमबैक की है इंसाफ ने पहली गेंद पे चौका लगने के बाद। 4 गेंदें कर चुके हैं अभी अब तक। 4 गेंदों पे 5 रन बने हैं इनके ओवर्स में, एक चौका और एक सिंगल्स, 2 डॉट बॉल। टॉस जीतकर फील्डिंग लिया था हल डिवीजन ने और अब तक कोई विकेट नहीं गिरा है करंजा स्ट्राइकर्स का। अगली गेंद इंसाफ की, बहुत ही अच्छी गेंद थी और उतनी अच्छी उतनी खूबसूरत शॉट। फील्डर मौजूद है वहां स्क्वायर लेग के पीछे, बाउंड्री रेखा के पास। 1 रन लिया है, 2 रन पूरा कर लिया है। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 14 रन। आखिरी गेंद है इस ओवर की। आखिरी गेंद इंसाफ की इस ओवर की जितेश के लिए। रिवर्स स्वीप खेल दिया है इसे, फील्डर मौजूद है, गली के फील्डर दौड़कर उन्होंने फील्ड किया। 1 रन पूरा किया है। 1 रन के साथ स्कोर 15 रन। 2 ओवर की समाप्ति पे 15 रन बिना विकेट गंवाए। दोनों सलामी बल्लेबाज अभी तक अपने आप को संभाले हुए एक बैलेंस्ड इनिंग खेल रहे हैं ये, क्योंकि अब तक छक्के चौकों की बरसात प्रतीक को गेंदबाजी की जिम्मेदारी दी गई है। क्या बल्लेबाजी की है प्रतीक ने। ओवरऑल परफॉर्मेंस जो रहा है प्रतीक का इस क्रिकेट टूर्नामेंट में, शॉर्ट फॉर्मेट के इस टूर्नामेंट में, बहुत ही उम्दा परफॉर्मेंस और बल्ले से इनका योगदान उम्दा रहा है। गेंदबाजी भी बहुत अच्छी की है इन्होंने, उसी तरह से फील्ड्स में फील्डिंग भी अच्छी रही इनकी। बहुत सारे बाउंड्री सेव किया है, बहुत अच्छे अच्छे कैचेस बनाए इन्होंने। हरफन मौला खिलाड़ी प्रतीक गेंदबाजी पे, और रिवर्स स्वीप, बहुत ही खूबसूरत शॉट, बहुत ही अच्छा कनेक्ट किया। गेंद सीमा रेखा के बाहर, चौका, पॉइंट और गली की दिशा। आप भी करिए, एक एक ओवर करते रहिए या बीच बीच में भी करते रहिए, इसमें मिक्स करते हैं, कोई दिक्कत नहीं है। गेम में लाइव रहेंगे ना दोनों, तो एकदम इसमें चार ये रहेगा। हाँ तो एक ओवर करिए, आप करिए, एक एक ओवर करिए, चलिए। बहुत ही बेहतरीन तरीके से खेळा, अप्रतिम असा टोला होता आणि अंतिम सामन्याचं स्वरूप आलंय. आपण पाहू शकता मैदानाच्या चहूबाजूने या ठिकाणी प्रेक्षकांचा वेढा आहे. प्रेक्षकांमध्ये गर्दी आहे, तसेच प्रेक्षकांमध्ये दर्दी देखील आहेत. प्राइजेस, कॅश प्राइजेस लावले जातील, इनामी राशी लावली जाईल आणि आपण पाहतोय लाईव्ह क्रिकेट टेनिस cricket.in माध्यमातून घर बसल्या तब्बल 151 देशापेक्षा जास्त देश हा सामना पाहतात. अंतिम सामना मेगा फायनल द नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 समस्त क्रीडा रसिकांचं तसेच व्यासपीठावर असलेल्या VIP बॉक्समधील मान्यवर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तर प्रतीक सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला. यावेळी स्विंग, चेंडू चांगली स्विंग देतोय, ऑफ प्रकार टाकतोय आणि नक्कीच फलंदाजाला यावेळी प्रश्न विचारले जात आहेत. इट्स अ गुड डिलिव्हरी, चेंडूला उंची दिली आणि त्यानंतर यावेळी फलंदाजाला खूप सारे प्रश्न विचारले गेले. ह्याच अशाच पद्धतीनं प्रतीक गोलंदाजी करतात. लेफ्ट हँडेड बॅट्समनला ऑफ ब्रेक डिलिव्हरी करणं, जो लेफ्ट हँडेड बॅट्समनला लेग ब्रेक होईल. अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा आमच्यापासून कॉम्बॉक्स पण दूर जात असताना यावेळी मात्र भिरकावून दिलंय. अक्षरशः 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मौजूद आहेत. ओ नो, एफर्ट चांगला आहे, परंतु कॅचेस विन द मॅचेस. यावेळी कॅच सोडलाय की मॅच सोडलाय, येणारा काय सांगणार आहे. रनआउट होत आहेत का रनआउटची संधी देखील उकली जाते. महेंद्र मटकर की विकेट कीपर आहेत. MM फॉर्म्युला MSD साठी आपण पाहिलं होतं भारतासाठी, आणि MM हे दोन, ही जी दोन नावं आहेत MSD आणि MM फॉर हल डिव्हिजन,
एक चांगली कामगिरी आहे यष्टिरक्षकाची. कुठल्याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच यष्टिरक्षकाची भूमिका जी असते ती अत्यंत प्रभावी व्हायला हवी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पुढे आले, डान्सिंग डाऊन द विकेट. कॅच घेतोय का? प्रतीक आहे, सोडणार नाही. कॉटन बोल्ड विकेट क्रमांक पहिला. प्रतीक यावेळी यशस्वी ठरतोय. ब्रेक थ्रू दिलाय आपल्या संघासाठी. फायनलमध्ये ब्रेक थ्रू मिळवणं हे खूप मोठं महान लक्षण आहे. आणि नक्कीच प्रतीकनं फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, सर्वांमध्ये तर आपल्याला सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेत. अशी कामगिरी आहे फायनल्समध्ये. आणि पहिल्या गडी रुपेश बाद झालाय. नक्कीच चांगल्या पद्धतीची यावेळी गोलंदाजी आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन्स आणले आणि मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये हा पहिला गडी बाद झालाय. आता मात्र आत्मविश्वास दुणावला असणार यात मुळी शंका नाही. हल डिव्हिजन मागच्या सामन्यामध्ये काय इनिंग बॅटिंग केली आहे प्रतीकनं. अक्षरशः सूरजनं देखील शेवटच्या षटकामध्ये जब्बल 15 धावांची आवश्यकता असताना एक सिक्सर आणि एक बाउंड्री लावून आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला नाही. एवढंच नव्हे तर अंतिम फेरीमध्ये देखील दाखल केलं. ही मेहनत वाया जायला नको असंच हल डिव्हिजनचे समर्थक सांगतात. यानंतर आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ जो आहे तो म्हणजे स्ट्रायकर्स. या ठिकाणी स्ट्रायकर्सचा संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, बलाढ्य आहेत, चांगल्या फलंदाज या संपूर्ण दोन्ही टीममध्ये आहेत, चांगले गोलंदाज आहेत. चांगला सामना आपल्या समोर घेऊन येतोय. मेगा फायनल ऑफ दिस इव्हेंट. यावेळी ऑफ ब्रेक किती वळला चेंडू. टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतोय. फिरकीची जादू या ठिकाणी सांगतात. प्रतीकचं षटक संपलंय आणि धावसंख्या किती झाली आहे? 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सूरज रुपेशच्या बॅटमधून आपण खूप चांगले फटके पाहिले. आणि रुपेशच्या बॅट ज्या ज्या वेळेस तळपली त्या वेळेस संघ स्ट्रायकर्स हा जिंकलाय. नक्कीच आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर एक गडी बाद झालाय. 3 षटकं संपलेत. उर्वरित 3 षटकं म्हणजे 6 षटकांचा सामना आहे. खूप चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. घाई करायला नको. विकेट शाबूत ठेवून सिंगल डबल के साथ ज्या ज्या वेळेस तुम्हाला लूज डिलिव्हरी मिळणार त्यावेळेस आपल्याला प्रहार करायला हवा. थँक्यू DJ. द नेव्हल डॉकयार्ड कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीगमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अंतिम सामना मेगा फायनल 27 संघांनी तब्बल भाग घेतला होता. आणि हे 2 संघ या ठिकाणी दाखल झालेत. ते 2 संघ आपल्या समोर करंजा स्ट्रायकर्स विरुद्ध हल डिव्हिजन्स हे 2 संघ एकमेकांसमोर दोनात करतात. मेगा फायनल कोणता संघ जिंकणार आणि ही जी ट्रॉफी आहे CS MPL 2022 कुठल्या कॅप्टनच्या कुठल्या टीमच्या अलमारीमध्ये जाणार हे सांगण्यासाठी आपण एक कॅप्टन आपल्या समोर येत आहेत. अमित आमच्यापासून दूर जात असताना आपण राईट आर्म ओव्हरकडे गोलंदाजी पाहणार आहोत. हो यावेळी स्विंग अँड मिस. विकेटच्या मागे MM अगदी चांगली कामगिरी करतायत. इतकी चांगली कामगिरी जितकी चांगली कामगिरी त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली तीच मेहनत आपण यावेळी क्रीडांगणावरती ग्राउंडवर करताना बघतोय. विकेटच्या मागे तितकंच यष्टिरक्षण करणं सोपं नाही आहे. मात्र ती देखील भूमिका मध्ये चोख उतरलेत महेंद्र मटकर. यावेळी कट केलाय, स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. डीप झोन मध्ये स्वीपर कव्हर त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत फील्ड होईल चेंडू तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी काढल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विकेट अजूनही मिळवायला हव्यात जर हल डिव्हिजनचा विचार केला तर. समोरचा प्रतिस्पर्धी संघ करंजे स्ट्रायकर्स स्ट्राईक केलं पाहिजे, बिग हिट्स लगावल्या पाहिजे. 6 षटकांचा सामना आहे. नक्कीच 70 ते 80 धावा आम्हाला बघायला मिळतील का? प्रेक्षक आतुर आहेत. यावेळी अप्पर कट केला. स्टेट टू द फिल्डर. धोका संपवू शकतो. विकेट क्रमांक 2. DJ. तर हडल या ठिकाणी होत आहे. गेम प्लॅन बनवले जात आहेत. हल डिव्हिजन
प्रथम क्षेत्ररक्षण घेतलाय, टॉस जिंकलाय आणि तदनंतर कॅप्टननी प्रथम माल डिव्हिजनच्या अमितनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आता मात्र सुटकेचा श्वास सोडला असणार अमितनं, कारण 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला डगआउटमध्ये परतलेत. तर नक्कीच 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. परेश फलंदाज आहेत आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज जितेश परेश रुपेश. काय विशेष? तर नक्कीच विशेष असं आहे की मेगा फायनलमध्ये हा संघाने प्रवेश केलाय. करंजा स्ट्रायकर्स हा संघ आहे. तर अमित पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावलं आहेत प्रतीक. अजून 7 षटकांचा सामना आहे. सावल्यांचा खेळ सुरू झालाय. नक्कीच अस्ताला पोहोचतोय सूर्य आणि मेगा फायनल्सकडे ही संपूर्ण स्पर्धेची यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहतोय. मेगा फायनल खूप मोठा इव्हेंट आहे. अमितचा चेंडू राईट आर्म विकेट शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न आहे. विकेटच्या मागे जात आहेत, बॅकफुटवर खेळत आहेत आणि अक्षरशः दुसरी धाव वेगाने घेतली गेली. खूप स्लो होत आहेत फिल्डर. नक्कीच विकेटच्या चेंडूवर येणं आणि तदनंतर चेंडू अडवून परत ते लिहिल्यापणे यष्टिरक्षकाकडे फेकणं हे किमया आहे. यष्टिरक्षण आपण पाहतोय महेंद्र मटकर आहेत. प्रत्येक रोलमध्ये आपण पाहतोय त्यांना. 27 इज स्कोर. 27 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद झालेत. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी आहे. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 27 रन बने हैं. 27 धावा झाल्यात. 2 गडी बाद. बिल्कुल सही कहा आपने. ये 27 2 विकेट के नुकसान पे, जो कि एक अब तक मॉडरेट है, लेकिन ये काफ़ी नहीं है इस फाइनल के लिए. बहुत गियर बदल कर और बढ़ानी होगी, और वैसा ही सुन लिया उन्होंने. लेकिन ये बहुत ही खूबसूरत कैच लेग साइड में डीप बाउंड्री पे. विकेट अब पवेलियन में जा चुके हैं करंजा स्ट्राइकर्स के, और क्या फॉर्म में दिख रहे हैं अमित. थैंक यू. प्लीज चेयरिंग पार्टी ग्राउंड से बाहर रहे. चेयरिंग पार्टी ग्राउंड में नहीं है प्लीज. सारे दर्शकों से अनुरोध है कि जो बाउंड्री रोप है उससे थोड़ा 2 फुट और पीछे हो जाएं, ताकि जो फील्डर है वो रनिंग में आए तो आपसे जख्मी ना हो जाए आपसे टकराकर. इसलिए 2 फुट और पीछे हो जाएंगे तो मेहरबानी होगी. थैंक यू. फील्डर्स इंजर्ड ना होंगे. फील्डर आप ही के हैं. उनको बल्लेबाजी अभी बाकी है उनकी, अगर वो इंजर्ड नहीं होंगे तो. थैंक यू. धीरे से खेल दिया है इसे मिड विकेट की दिशा में. वहां फील्डर तेजी से आए हैं. प्रथमेश, बहुत ही अच्छी थ्रो, लेकिन काफी प्रेशर दिखता हुआ सारे फील्डर्स के ऊपर. फाइनल मैच का ये प्रेशर हर एक व्यक्ति के ऊपर, हर एक फील्डर्स, बॉलर्स, बैट्समैन. लेकिन अंपायर बिल्कुल मुस्तैद, और जो ऑफिशिएटिंग अंपायर्स हैं इन्होंने तीनों दिन बखूबी सारे मैचेस को बहुत ही स्मूथली कंडक्ट कराया है. बहुत बहुत धन्यवाद इन अंपायर्स का. दर्शक दीर्घा में बैठे लोग, ये अपील लेकिन नकार दिया अंपायर ने. दर्शकों से अनुरोध है कि जो एक केबल गया है, तार गया है, उस तार पे ना बैठे प्लीज. प्लीज तार के ऊपर ना बैठे. वो तार से जो है बहुत डिसरप्शन आ रहा है लाइव स्ट्रीमिंग में. वो तार को छोड़ दें. नीचे वहां तार है, ब्लैक कलर का तार वायर दिख रहा है. वायर के ऊपर कोई भी ना पैर ना रखे कृपया. वायर मैदान के अंदर ना करें प्लीज. नहीं, वायर बाहर रखें.
वायर जहां है वहीं रहने दे, बस वायर के ऊपर आप लोग ना रहे, कोई अवरोध ना आए लाइव स्ट्रीमिंग में। बिल्कुल ये फाइनल का जोश हमें पता है आप सबके दिलों में उमड़ता हुआ, अपनी टीम को चीयरिंग करते हुए, लेकिन सारे आयोजन का भी ख्याल रखें। अगली गेंद प्रतीक की, शॉर्ट गेंद थी, उसे खेलना चाहते लेकिन हवा में, और प्रतीक ने खुद कैच लिया, कॉटन बोल्ड, बहुत ही बड़ा विकेट इनके हाथ। थैंक यू डीजे। 27 रन, 29 रन, और ये सिक्सर, गगनचुंबी सिक्स। गेंद पहुंच चुकी है यहां एक, थैंक यू डीजे। डीजे भी आज बहुत जोश में है, लगातार इनके डीजे सुनने को मिल रहे हैं लोगों को, धन्यवाद। 33 स्कोर पहुंच चुका है इस छक्के के साथ, और ये मैच थोड़ा और कॉम्पिटिटिव होता हुआ, हल डिवीजन के गेंदबाज और फील्डर्स अब तक हावी दिख रहे थे, लेकिन इस छक्के के साथ परेश के बल्ले से आई हुई ये सिक्सर अपनी टीम के लिए थोड़ी कॉन्फिडेंस बूस्ट अप की है, और इस सिक्स के साथ स्कोर पहुंचाया है 33 पे। पांचवा ओवर रनिंग पे है, और इसके बाद एक ओवर और होगा। सारे प्लेयर से अनुरोध है कि समय को नष्ट ना होने दें, बिल्कुल जल्दी जल्दी अपने सारे काम करें। अगली गेंद प्रतीक की, फिर से वही गेंद, वही बैट्समैन, वही रिजल्ट, ह्यूज सिक्स। दो ह्यूज लगातार सिक्सेस, और इसके साथ स्कोर पहुंचा दिया है 41 अब तक। अगली गेंद फिर से प्रतीक की, और इसे सीधा खेल दिया है, और ये सिक्सर, हैट्रिक सिक्सर। पांच ओवर के खेल की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 47। अब तक स्कोर थोड़ा छोटा दिख रहा था, लेकिन अचानक से 3 लगातार छक्के के साथ इस ओवर में 20 रन, 20 रन्स इस ओवर में आए, और इन 20 रनों के साथ स्कोर सीधा जंप करता हुआ 47 पे पहुंचा। 27 से सीधा 47 फॉर 4 विकेट्स आफ्टर 5 overs. Last over to be bowled, and let's see who will be the bowler. It's Prathamesh, I think. Yes, it's Prathamesh, who is the opening batsman also for this team, Hull division. And the last over. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय रवी, आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय परेशच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार, आणि सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय। यावेळी आपण पंच दोन्ही हात फैलावत आहेत,
इट्स वाईट 48 स्कोर आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलाय परेशनं दाखवून दिले. विकेट जरी झटपट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आले तरी देखील आपण प्रितेश थोडासा प्रतीक महागात या ठिकाणी ठरला. 3 षटकार दिलेत प्रतीकनं. फुल टॉस आहे. विकेट यावेळी मिळणार का? प्रतीक स्वतः येत आहेत. प्रतीकला कॅच घ्यावा लागेल. मात्र यावेळी एफर्ट चांगला आहे, प्रयत्न चांगला आहे. 2 धावा रोखू शकतो का? जे नाही, यावेळी 2 धावा रोखलेल्या नाहीत म्हणजेच अर्धशतक धावफलकावर आहे. कारण हे मेगा फाइनलचा हा सामना है. 50 रन यहाँ पर स्कोर कार्ड पर हाफ सेंचुरी. मेगा फायनल प्रथम फलंदाजी करतायत. नक्कीच आमंत्रण दिलं होतं कॅप्टन हल डिव्हिजनचे आणि हल डिव्हिजनने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर एक 3 झटपट पहिले 3-4 विकेट्स गेल्यानंतर ही चांगली जोडी, हे चांगली पार्टनरशिप आपण येताना पाहतो. हो, कॅच या ठिकाणी सुटतोय का? विकेट कीपर महेंद्र मटकरकडून चूक होते. गॅदरिंग आत्तापर्यंत चांगलं होतं मात्र यावेळी थोडं कॉन्सन्ट्रेशन कमी पडलं आणि परिणामस्वरूप या ठिकाणी 1 धाव मिळाली. कॅच छोडा या मॅच छोडा आहे कारण रवीचा कॅच होता. एवढंच नव्हे तर आपण पाहतोय की परेशला देखील यावेळी स्ट्राईक मिळाला आहे. मागच्या ओव्हर्समध्ये अक्षरशः तुटून पडला होता. नक्कीच 2 मिड विकेट क्षेत्रात आणि एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उत्तुंग विशाल गगनचुंबी षटकार पेश केला. तोच परेश आपण पाहतो. यावेळी मात्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. 1 बाउन्स चेंडू जाईल. पंचांचा इशारा. सुरेख चौकार. देखिए 4 ओवर में क्या गेम था. 4 ओवर में लगभग 27 रन थे. उसके बाद फिर तो टर्निंग पॉइंट ऑफ द मैच यहाँ पर है. लेकिन प्रतीक में वो क्षमता है. 3 छक्के अगर उन्होंने दिए, 20 रन दिए थे उनके ओवर में, तो वो उस रनों को बटोर सकते हैं. ये क्षमता है उनमें, मैच में दिखाया है. दमखम उनमें अभी बाकी है. एक अच्छा मुकाबला हमें देखने मिला. 60 रन भी चेस किए 5 ओवर में, तो 6 ओवर का ये मुकाबला है. अब स्कोर कार्ड पर कितने रन बने? 54. तो 55 रन बने. 55 है. आखिरी ओवर यहाँ पर डाला बाकी है. परेश वंस अगेन ऑन स्ट्राइक. फील्डिंग देखिए ऑल अलोंग द बाउंड्री लाइन फील्डिंग यहाँ पर फैली हुई है. ये स्ट्रोक 1 बाउंस लेना चाहते हैं लेकिन नहीं. पहला रन तेजी से लिया, दूसरे के लिए पलटे भी है. संतोष वहाँ पर है. बिल्कुल आखिरी ओव्हर यहाँ पर हर संभव कोशिश कर रहे हैं. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे आणि नक्कीच 57 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात. आश्वासक क्रिकेट खेळलं जात आहे कारण 5 षटकामध्ये मागच्या सामन्यात 60 धावा नोंदवला. क्षमता आहे. हल डिव्हिजनमध्ये फलंदाजीचा भरण आहे. ओळखून आहेत करंजा स्ट्रायकर्सचे संघ. शेवटचे 2 चेंडू असतील. हाच चेंडू स्विंग अँड मिस. व्हॉट अ डिलिव्हरी. अशाच पद्धतीची डिलिव्हरीची अपेक्षा आहे. आणि शेवटचा बॉल असेल प्रथमेश, जे फलंदाजीमध्ये रिव्हर्स खेळण्यामध्ये आऊट झाले होते. मात्र प्रथमेशकडे ती क्षमता आहे. उंच फटके खेळण्याची शेवटचा चेंडू असेल. इट्स अ लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग. मेगा फायनल आपण पाहतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मधील एक मोठा सामना, अंतिम सामना. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगमधील सामना करतोय परेश आणि हा देखील चेंडू अप्रतिम टाकला. स्लिप झोनमध्ये चेंडू येतोय. 1 धाव तर घेतली. धावसंख्या किती झाली आहे तर एकूण धावसंख्या आहे 58. म्हणजेच 59 धावांचा एवढी बाद होतोय फलंदाज. 58 धावसंख्या आहे. रवी बाद झाले तर रनआउटच्या माध्यमातून. म्हणजेच 59 धावांचं लक्ष्य आहे. 5 ओव्हरमध्ये 60 धावा खानजी चेस केलेल्या आहेत. हल
team. छत्रपति शिवाजी प्रीमियर लीग 2022 का ये सेशन हमारे सामने प्रस्तुत है। ये नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव बैंक की तरफ से। ये वो बैंक जो एम्प्लॉयज को हर मुश्किल की घड़ी में एक सहारा की तरह, एक बैकबोन की तरह खड़ा रहता है। इस बैंक में बहुत सारी सुविधाएं, जो आपको पता होगा, बहुत सारी करंट सुविधाएं, उन सुविधाओं के एडवर्टाइजमेंट बोर्ड्स लगे हुए हैं पूरे बाउंड्री रेखा पे, जिसमें एजुकेशन लोन फॉर हायर एजुकेशन लोन मैक्सिमम लिमिट इज 20 lakhs at the rate of 10.5%. APJ अब्दुल कलाम आज़ाद स्टूडेंट एजुकेशन लोन per child 30,000. Festival loan 30,000 for 10 months at the rate of 9.5%. Vehicle loans at the rate of 9%. Housing loan 6.99% for male and housing loan for 6.89% for females. Mortgage loan 8.9%. Locker facilities available at Powai branch. Medical emergency loan up to 50,000 rupees at the rate of 9.5% for 10 months. Gold loan 5,000 to 10 lakhs at the rate of 9.5% per annum. And marriage loan, it's a very important loan. Marriage loan 2 lakhs at the rate of 10.5% for 36 months, means 3 years. So lots of help from the banks we regularly avail, and this tournament last year inaugurated and continuing in its second season, very successfully conducted last year, and this success is continuing this year also. 2 days we have already witnessed very nice matches, very crunchy matches, and even the third day, the final day, it's also witnessing lots of ups and downs in the matches. CFY, Engineering United, and so many important and big teams have been beaten by these teams, which are seen in the ground for this final match, the grand finale of this grand finale day. The two teams, Hull Division versus Karanja Strikers. Karanja Strikers have scored 58 runs. They have put a 59 of target to the Hull Division to win this match in the 6 overs. And their bowler will be very confident with this 59. It's a very relaxed target to save for these bowlers. And now the batting, the entertainment will be beginning with Paresh, Prathamesh and Prateek. Prateek is in the non-striker. Prathamesh on his strike end. He'll be facing the bowler, the opening bowler, Gaurav. Milind. We are watching Milind also because he has bagged 6 wickets in one match. And he is a contender of best bowler also. Let us see what his performance in this match. Milind. Okay, the inning to be started. And let's play. सारे फील्डर से अनुरोध है कि प्लीज, सूरज का ढलता हुआ रुख देखने को मिल रहा है। आप लोग समय को नष्ट ना करें, जल्द जल्द फील्ड सेट करें ताकि अंधेरा ना हो आपके खेल में अवरोध ना आए बैड लाइट का। जल्द से जल्द खेल करें। गौरव की पहली गेंद और खेल शुरू, फुल टॉस के साथ खेल शुरू हुई और एक कैच ड्रॉप हुआ। नो बॉल का इशारा, फ्री हिट मिलेगा इस नो बॉल पे और बल्लेबाज को हाथ खोलने का एक मौका मिलेगा। और धुएंधार बल्लेबाज प्रतीक इस
सुनहरे मौके का भरपूर फायदा उठाने के लिए पहुंच चुके हैं स्ट्राइक पे। लेट अस सी प्रतीक, फ्री हिट फॉर प्रतीक। गौरव लगता है काफी प्रेशर में है, दिख रहे हैं, क्योंकि एक क्रंची मैच, फाइनल मैच है, जो कि एक हाई टेंस्ड मैच होता है फाइनल मैच। बल्लेबाज इनफॉर्म बल्लेबाज कर प्रतीक, और स्विंग किया वाइड का इशारा, वाइड बॉल, बहुत ही क्लोज कॉल था। फ्री हिट अभी भी लाइव है, द फ्री हिट इज स्टिल अलाइव एंड प्रतीक he is looking for a huge six to open his account of runs in this final inning. और ये ह्यूज, लेकिन सिक्स नहीं हुआ, एक रन पूरा किया, इस पे कैच पकड़ा है लेकिन आउट नहीं होंगे, क्योंकि ये नो बॉल का हिट, फ्री हिट था। बिल्कुल बाउंड्री पे अपने आप को बैलेंस करके गेंद के ठीक नीचे आंखें जमाए हुए कैच लिया था उन्होंने। और इस बीच रनिंग बिटवीन द विकेट अगर अच्छा होता तो 2 रन लिए होते और स्ट्राइक पे भी होते प्रतीक, लेकिन कोई बात नहीं, अभी मौका बहुत है। लॉट्स ऑफ चांसेस स्टिल देयर। गौरव टू प्रथम, एक रन के लिए टाइप कर दिया है और दूसरे रन के लिए भाग पड़े हैं, तब तक 2 रन पूरा किया, आसान सा 2 रन पूरा हुआ। स्कोर पहुंचा है 6 रन। पावर प्ले का ये ओवर है, पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले। तो देखते हैं कि पावर प्ले का क्या उपयोग करते हैं दोनों बल्लेबाज, दोनों ही धुएंधार इनफॉर्म बल्लेबाज हैं, इनफॉर्म बैट्समैन, बैटर्स। I can say them batter because it's a newly word introduced by ICC for batsmen. It is batters. अगली गेंद गौरव की, प्रथमेश के लिए, कट किया है पॉइंट की दिशा में, 2 फील्डर्स के बिल्कुल गैप में बॉल गई और वहां पे 1 रन के बाद दूसरा पूरा किया है। उतनी ही अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो, 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 8 रन, 8 रन्स। फर्स्ट ओवर स्टिल इन प्रोग्रेस। 3 गेंदें हुई है, पावर प्ले अभी भी 3 गेंदों का पावर प्ले अभी भी बचा है। बहुत ही अच्छी बॉल, बहुत ही अच्छी गेंद, ऑफ स्टंप के ऊपर से निकल गई, गुड लेंथ गेंद, थोड़ी सी नीची रहती हुई चूक गए प्रथमेश। इनफॉर्म बैट्समैन है लेकिन गेंदबाज भी स्ट्राइक गेंदबाज हैं। लो फुल टॉस पे खेला है इन्होंने और ये फील्डर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर चली गई है, चौका। टप्पे को जज करना बहुत जरूरी होता है टेनिस क्रिकेट में, क्योंकि एक आसान सा शॉट भी अगर टप्पे जज न हुआ तो सर के ऊपर से चौका जा सकता है। वही अभी देखने को मिला मिलिंद के साथ। गौरव अगली गेंद लेकर फिर से प्रथमेश के लिए, और ये लेग साइड में गेंद हटकर खेलना चाहते थे, ठीक स्टंप के ऊपर से गई, डॉट बॉल, और इस डॉट गेंद के साथ ओवर समाप्त हुआ। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, 12 रन पहले ओवर में, बहुत ही अच्छा प्रोडक्टिव ओवर मिला इन्हें। इसमें थोड़े एक्स्ट्राज हुए थे, थोड़ी मिसफील्डिंग हुई, इस
तमाम सारी चीजों को मिलाकर स्कोर 12 रन हुआ। 12 रन के साथ पहली ओवर में और 59 रन टारगेट है 59। 6 ओवर में ये टारगेट चेस करना है। क्या कहते हैं सुधीर सर आप, अब चेस जो है किस मूड में होने वाला है? खूपच चांगल्या पद्धतीची यावेळी बॅटिंग होते, कारण मागच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये 5 षटकांचा सामना होता, 60 धावा चेस केल्या होत्या याच प्रतीक आणि प्रथमेशनं. मात्र या सामन्यामध्ये 6 षटकांमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. लगभग प्रत्येक षटकांचा विचार केला तर 10.00 धावांच्या सरासरीनं धावा हव्या आहेत. मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 12 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे कुठेतरी आसिंग रन रेटपेक्षा करंट रन रेट हा पुढे आहे. नक्की मिलिंद आलेत ह्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहणार आहोत. मिलिंदच्या 2 षटकं ही देखील या सामन्याची निर्णायक ठरू शकतात. प्रतीक कशा पद्धतीने मिलिंदचा सामना करणार आहे हे देखील पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. मिलिंद आमच्यापासून दूर जात आहेत, हलकेच चेंडू तटवलाय, सॉफ्ट हँडेड दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न असताना नक्की आणि वेगाने आल्यात प्रतीक आणि प्रथमेश. पी फॅक्टर फॉर हल डिव्हिजन. हल डिव्हिजनचे समर्थक आहेत. जोश आपण जल्लोष पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. VIP बॉक्सच्या ठीक समोर प्रेक्षक या ठिकाणी आतुर आहेत आणि हल डिव्हिजनचे समर्थक असतील, करांडा सायकल्सचे समर्थक असतील आणि नक्कीच आपला संघ जिंकावा हे क्रिकेटचं प्रेम आहे, हे क्रिकेटचं वेड आहे आणि नक्कीच या वेडापायी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. tenniscricket.in मध्ये तमाम क्रीडा रसिक हा सामना एन्जॉय करत आहेत आणि नक्कीच मनोरंजन आणि फक्त मनोरंजन हे एंटरटेनमेंटचं क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिलिंद आमच्यापासून दूर जाताना आपण राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी पाहतोय. वेल लेफ्ट केलंय, जाऊन दिलाय चेंडू. मात्र यावेळी आपण पाहतोय पंचांचा काही इशारा नाही. अभिलाषा होती, अपेक्षा होती प्रतीकला की हा चेंडू वाईड असेल, मात्र तसं होत नाहीये. प्रत्येक चेंडू यावेळी निहाळला जातोय. पंचांची भूमिका चांगली आहे. तिन्ही पंच सकाळच्या 17 पासून या रणरणत्या उन्हामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिस्तबद्ध या ठिकाणी अंपायरिंग करतायत. खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी प्रतीक आहे, हलक्या हातोसे केला आहे. यावेळी फ्लिक ऑफ द रेस्ट, शेट टू द फंबल झाला. फायदा उचलता आला नाही आहे, कारण त्या ठिकाणी आपण पाहतोय सूरज आहेत. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. स्लो स्टार्ट बट ड्रीम स्टार्ट. जे बिलकुल खान साहेब सांगतात की मिलिंद हाच गोलंदाज आहे ज्यानं 6 विकेट प्राप्त केल्यात. म्हणजे कॉन्फिडन्स क्रिकेटचं पहिलं अक्षर जे आहे ते सी फॉर कॉन्फिडन्स. यापूर्वीच्या मॅचमध्ये सेमीफायनल्समध्ये अत्यंत चांगल्या पैकी गोलंदाजी केली होती आणि त्याच जोरावर मिलिंदच्या परफॉर्मन्सच्या जोरावर आपण पाहतो दुसरा विकेट घडी बाद झाला असता, मात्र प्रतीकनं नो असा कॉल दिला जो योग्य होता. तर प्रतीकबद्दल आपण सांगत होतो मागच्या सेमीफायनल्समध्ये एक चांगला ड्रीम परफॉर्मन्स केला आपल्या संघासाठी आणि करांडा सायकर्स हा संघ जो आहे तो यामध्ये फायनलमध्ये जो दाखल झाला आहे तोच मिलिंदच्या कामगिरीच्या जोरावर तब्बल 6 गडी बाद केलेत एका सामन्यामध्ये. एक चांगला कीर्तिमान स्थापित केला आहे, परफॉर्मन्स चांगला आहे. मात्र फायनल्समध्ये काय करणार ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस हलक्या हातोसे पुन्हा एकदा अगदी व्यवस्थितरित्या खेळून काढतायत. मिलिंद खेळून काढायचं आहे आणि तदनंतर एक गेम प्लॅन बनवला आहे हल डिव्हिजनच्या प्लेयर्सनी की मिलिंदला खूप चांगल्या पद्धतीने खेळणार, 6 ते 8 धावा काढणार. तदनंतर जे आहेत त्यांना आपण प्रथमेश पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये रिव्हर्सच्या प्रयत्नात बाद झाला होता. 17 धावा धावफलकावर आहेत बिनबाद. डीप झोन मध्ये कार्पेट के सहारे एक ऑन ड्राईव्ह प्रथमेशच्या बॅटमधून षटक संपता येते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. तर नो विकेट आहे, 18 धावा आहेत, 9.00 धावांची सरासरी आहे आणि नक्कीच 10 षटकांच्या 10 प्रतिषटक धावा करायच्या आहेत तर 2 धावा मात्र मागे आहे. मात्र विकेट सुरक्षित आहेत खान साहब. जी बिल्कुल, लेकिन सिर्फ विकेट बचाकर सिर्फ काम नहीं चलेगा, क्योंकि जो रिक्वायर्ड रेट है वो बढ़ता जाएगा. अगर इस मैच को जीतना है हल डिवीजन को तो सिंगल डबल्स के साथ जो है बीच बीच में एक चौके छक्के भी लगाते रहने होंगे ताकि जो रिक्वायर्ड रेट है वो हाथ में हो उनका. और अब गेंदबाज राकेश ठाकुर आ चुके हैं.
जाने माने क्रिकेटर हैं ये, टाइम्स क्रिकेट टाइम शील्ड के प्लेयर हैं, बहुत ही एक्सपीरियंस प्लेयर हैं, अच्छी गेंदबाजी करते हैं ये, फास्ट गेंदबाजी करते हैं। लेकिन अब मीडियम रन अप से पहली गेंद और ये लेग साइड में चूक गए और देखना है अंपायर का इशारा, 22 का इशारा, चौका 22। बिल्कुल ब्लॉक होल में किया था ये गेंद, कीपर को भी समझ में नहीं आया, बल्लेबाज को भी समझ में नहीं आया और गेंद सीमा रेखा के बाहर, चौका 22 के रूप में। बल्ले से कोई संपर्क नहीं था गेंद का और इस तरह से स्कोर पहुंचा है 22 रन, 22 फॉर नो लॉस। और ये रिवर्स स्वीप खेला है लेकिन वहां फील्डर मौजूद है, 1 रन से संतोष करना पड़ेगा। जब डीप बाउंड्री पे फील्डर मौजूद हो तो रिवर्स स्वीप कोई काम नहीं आता है, क्योंकि ये एक हाई एफर्टफुल शॉट है, हाई एफर्टफुल शॉट होता है ये, सारा एफर्ट लॉस जाता है उसमें। जब फील्डर डीप पे हो वो फील्डिंग कर लेता है उस गेंद पे। राकेश ठाकुर की अगली गेंद प्रतीक के लिए और उसे धीरे से खेल दिया, बहुत ही चालाकी से गेंद सीमा रेखा के पास पहुंची है, वहां फील्डर ने फील्डिंग किया है, 2 रन तब तक आसानी से पूरा कर लिया है। कितना आसान सा 2 रन लिया है, इसे कहते हैं समझ बूझ की पारी। समझदारी भरा ये बैटिंग, प्रतीक और प्रथमेश दोनों बल्लेबाज सलामी जोड़ी अब तक अविजित हैं, क्रीज पे मौजूद हैं। राकेश की अगली गेंद इसे टैप कर दिया है कवर्स की दिशा में, वहां फील्डर मौजूद हैं, 1 रन पूरा किया है, दूसरे रन की कॉल दिया है लेकिन मना किया साथी खिलाड़ी ने। तेज तर्रार फील्डर मौजूद हैं यहां इनर सर्कल के अंदर। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 26, 26 रन हुए हैं अब तक। तीसरा ओवर खेल जारी है, तीसरे ओवर का। इसे धीरे से खेल दिया है फाइन लेग की दिशा में, वहां फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग की। 1 रन प्रथमेश के खाते में और 1 रन हल डिवीजन को मिला। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 27। आखिरी गेंद राकेश की, बहुत जल्दी जल्दी उन्होंने ये ओवर किया है, अच्छी गेंदबाजी की है अब तक राकेश ने, बैट्समैन को बांध के रखा है दोनों बल्लेबाजों को। टैप कर दिया फिर से कवर्स की दिशा में, वहां फिर फील्डर मौजूद है, 1 रन लिया है और राकेश ठाकुर को बहुत ही संभल कर खेला है इन दोनों बल्लेबाजों ने, किसी ने जोखिम कोई नहीं उठाया है। बस एक बार सिर्फ प्रथमेश ने रिवर्स स्वीप लगाया था, जो कि फील्डिंग अच्छी फील्डिंग की गई थी उस गेंद पे, बाउंड्री पे, डीप कवर्स में। टोटल स्कोर हुआ है 28 रन, 3 ओवर्स की समाप्ति पे स्कोर है 28 रन। अब बाकी के 3 ओवर्स में 31 चाहिए, 3 ओवर में 31 यानी कि 10 रन का एवरेज, 10 रन का स्ट्राइक रेट, आस्किंग रेट 10.33। हर ओवर में 10 रन चाहिए, यह है रिक्वायर्ड रेट का आंकड़ा। थोड़ा सा प्रेशर, सब लोग तैयार हैं। तर नवीन गोलंदाज असतील मिलिंद, पहिले षटक टाकलाय मिलिंदने, पहिल्या षटकात किती धावा दिल्यात? 6 धावा मात्र दिल्यात। नक्कीच दुसरं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी येत आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप निर्णायक अवस्थेमध्ये हा सामना जाणार, यात मुळी शंका नाही। 10 धावांचाच आस्किंग रन रेट आहे। पुन्हा एकदा आपण पाहतो, हलक्या हाताने खेळलाय, गाईड केलं कव्हरेज मध्ये, 1 धाव मिळेल संघ हल डिव्हिजनला, संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती। अजूनही जिंकण्यासाठी टीमला भरपूर धावांची आवश्यकता आहे।
10.33 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे तुम्हाला धावा काढायच्या आहेत. आणि नक्कीच जे सामना सुरू झाला त्यावेळेस देखील 10 धावांची सरासरी होती. प्रथमेश आणि प्रतीक अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, विकेट शाबूत ठेवत आहेत आणि शेवटच्या 2 षटकांच्या नंतर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने फलंदाजी होणार. आता मात्र शांत क्रिकेट खेळतात, सिंगल डबल्स लावून धरतायत, एक चांगलं क्रिकेट आहे. बॅटकट आपल्याला इथपर्यंत ऐकायला मिळाले, उत्साह जास्त आहे. दुसरी धाव देखील घेतली आहे, तिसरी धाव घेत आहेत का हे बघायचं आहे. मात्र 2 धावांनी समाधानी असतील तर डबल प्रत्येक चेंडूवरती जर 2 धावा काढल्या तर नक्कीच 12 धावा होतात. आणि आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर 10 धावा आहेत. मेगा फायनलचा हा मुकाबला आहे, दोन्ही संघ ताकदवर आहेत, मान्यवर आहेत आणि नक्कीच या दोन्ही संघांमध्ये एक ताकदवर संघांमध्ये कुठलाही संघ हा अंतिम विजेता ठरू शकतो. द नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ऑर्गनाइज छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण पाहतोय अंतिम सामना मेगा फायनलचा करंजा स्ट्रायकर्स बनाम हल डिव्हिजनच्या दरम्यानचा हा सामना. यावेळी भिरकावून देण्याचा प्रयत्न आहे, मानच चांगला आहे, मात्र चेंडू आणि बॅट यामध्ये कुठेही संपर्क नाही आहे. तर मिलिंद ओळखला जातोय, व्हेरिएशन्स मिलिंदकडे आहेत. 6 गडी बाद केलेत सेमीफायनल्समध्ये, म्हणूनच की काय आज आपण दुसरं षटक देखील मिलिंदच्या हाताळताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा दिल्या होत्या, मात्र मिलिंदला खेळून काढायचं एक वेगळी रणनीती बनवली आहे हल डिव्हिजनच्या प्लेयर्सनी. आता मात्र हॅमर करण्याचा प्रयत्न, नो असा कॉल दिला जो व्यवस्थित आहे, सुरक्षित विकेट ठेवून मग नंतर मिलिंदचं षटक संपल्यानंतर यावेळी आपण आक्रमक क्रिकेट आपण पाहणार आहोत. प्रथमेश आणि प्रतीक खूप शांत आणि संयमी खेळी करतायत, ओळखतायत आपण शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण हा सामना फिरवू शकतो. तर प्रत्येक बॅटरची ही भूमिका असते, रणनीती असते, गेम प्लॅन असतात. तर हा गेम प्लॅन त्यांनी बनवला आहे, कारण मिलिंदला विकेट द्यायची नाही आहे, कुठल्याही पद्धतीने मिलिंद समोर नांगी टाकायची नाहीत, मिलिंदला सेफ खेळायचं, संयमी खेळायचं. स्कोर 31 या ठिकाणी आहे धाव फलकावरती. चेक हॅलो 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 चेक 31 मॅन्युअल स्कोर, चेक 31 स्कोर करायचं आहे हॅलो मॅन्युअल बोर्ड. 31 धावा धावफलकावर आहेत, धावफलक करेक्शन करायचं आहे. तेव्हा मिलिंदचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. नक्कीच प्रथमेश आणि प्रतीक यांच्यामध्ये ती क्षमता आहे. 15 धावांचा जरी आलेख असेल शेवटच्या 2 षटकांमध्ये तरी देखील त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि एक गेम प्लॅन बनवला आहे हल डिव्हिजनच्या 2 बॅटर्सनी. ओपनिंग बॅट्समन सलामीवर आहेत, प्रत्येक चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने निहाळत आहेत आणि चेंडूच्या मेरिटप्रमाणे क्रिकेट खेळत आहेत. हो, यावेळी पुढे येत आहेत, ड्राईव्ह चांगला आहे, 1 बाउन्स या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसरी धाव देखील लिहिल्या पूर्ण केली जाते. अशाच पद्धतीने क्रिकेट प्रथमेश खेळतोय आणि गॅप्समधून खेळण्यासाठी प्रथमेश ओळखला जातो. 33 इज द स्कोर, मॅन्युअल स्कोर कार्ड 33 करायचं आहे, नो लॉस फॉर 33 ही विशेष बाब आहे. 59 धावांचं लक्ष आहे. मेगा फायनल अंतिम विजेता चषक कोणता संघ ही संपूर्ण प्रतियोगिता जिंकणार याकडे लक्ष आहे. यावेळी खोदून काढलाय चेंडू, कॉम्बॉक्सच्या समोर चेंडू होतो, ट्रॅव्हल होतोय, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण रवींद्र येत आहेत आणि रवींद्रकडून 2 धावा दिल्या जात आहेत. डबल्स षटक संपतंय, ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 35 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. क्या सदी हुई बल्लेबाजी चल रही है, बहुत खूबसूरत पारी चल रही है. ये 12 बॉल्स 24 रन्स, हर गेंदों पे 2 रन चाहिए. हल डिवीजन अगर ये मैच जीतना है तो हर बॉल पे, हर गेंद पे 2 रन. देखिए खान साहब, सिर्फ 2 ऊंचे लंबे स्ट्रोक चाहिए जिसका मादा भी रखते हैं प्रतीक और प्रथमेश, जो कि अभी बहुत थके मांझे लगते हैं. तो ड्रिंक सेंटर में भी वहाँ पर पानी वहाँ पर मिला है दोनों बल्लेबाजों को, तो बिल्कुल उसी अंदाज के साथ खेलेंगे. जैसा मैंने कहा था एक गेम प्लान बनाया है, आखिरी 2 ओवर में 15 रन का एवरेज भी बना सकते हैं, क्षमता है उनमें. अगर 12 की यहाँ पर आस्किंग रन रेट है तो प्रतीक और प्रथमेश के लिए आसान काम होगा. लेकिन किंतु परंतु आखिरी गेंद जब तक यहाँ पर डाली नहीं जाती तब तक अंतिम विजेता कौन होगा ये तय करना असंभव है. बिल्कुल, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. जैसा कि दोनों बल्लेबाज बिल्कुल टिके हुए हैं दोनों क्रीज पे, लेकिन अब उनके सामने राकेश ठाकुर बहुत ही अच्छी गेंदबाजी के साथ पहली ओवर में बहुत ही अच्छा ओवर डाला था उन्होंने, और ये दूसरा ओवर लेकर आए हैं फिर से वही परेशानी दोनों बैट्समैन को क्रिएट करने के लिए. सदी हुई टाइट लेंथ की गेंदबाजी के साथ
राकेश ठाकुर की गेंद और ये खेल दिया है बिल्कुल। हमारे साथी कमेंटेटर ने जो कहा कि छक्के 2 लगे तो सारा प्रेशर खत्म। Footwork, bend on the knee and hit the 6 above the square leg. राकेश ठाकुर प्रेशर में अब और बहुत ही अच्छी गेंद थी, शायद कैच हो सकते थे स्टंप के पीछे कीपर के हाथों में से, लेकिन छूट गई। इस तरह से स्कोर पहुंचा है 42 रन पहुंचे हैं। दस गेंदों पे 17 रन। इस एक छक्के के साथ जो है सारा प्रेशर खत्म हो गया है। 10 गेंदों में 17 रन कोई ज्यादा नहीं है, लेकिन गेंदबाजी सदी हुई तो काफी अच्छा कंपटीशन होगा। अच्छा फ्लिक किया स्क्वायर लेग में, वहां फील्डर मौजूद है, 1 रन लिया है और फंबल हुए, हाथ से छूटी गेंद। दूसरा रन भी पूरा किया, 2 रन। 2 रनों के साथ स्कोर हुआ है 44। 15 रनों की जरूरत, 9 गेंदें 15 रन। धीरे धीरे टारगेट के करीब पहुंचते हुए और लेग साइड में खेल दिया, वहां फील्डर मौजूद है फाइन लेग में। बहुत ही चतुराई भरी फील्डिंग, एक फील्ड स्पिन रखा हुआ है वहां पे। लेग बाई का इशारा अंपायर का। इस एक लेग बाई के साथ स्कोर पहुंचा है 45। 2 गेंदें शेष हैं इस ओवर की। प्रतीक, the showman of this tournament, Pratik on the strike for Rakesh। खेलना चाहते थे, लंबी हिट लगाना चाहते थे, लेकिन गेंद अंदरूनी किनारा ली बल्ले की और सिर्फ 1 रन से संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर हुआ है 46। आखिरी गेंद है इस ओवर की। पांचवें ओवर की आखिरी गेंद और ये उठाकर खेल दिया है, लेकिन वहां फील्डर मौजूद है, देखना है क्या होता है। और हाथों से कैच छूट गई, कैच छूटा तो मैच छूटा। कैच छूटा मैच छूटा। ऐसे मोमेंट में ये ऑस्ट्रेलिया और साउथ अफ्रीका के मैच की याद दिला दी। क्रंची फाइनल था वो भी। क्लूजनर की बैटिंग थी। 2 रन, इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 48 for no loss after 5 overs. The final over to be bowled and 11 runs in the last deciding over required. क्या कहते हैं सुधीर जी? द नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव बैंक लिमिटेड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 में दमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांना तसेच प्रेक्षकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। अंतिम सामना, अंतिम षटक या संपूर्ण स्पर्धेचं 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे। प्रतीक आणि प्रथमेश फुल सेट बॅट्समन आहेत आणि कोणता गोलंदाज यावेळी या संपूर्ण या हिल डिव्हिजनच्या संपूर्ण या विश्वरथाला रोखणार आहे की नक्कीच हॉल डिव्हिजन हा सामना आपल्या बाजूने करत अंतिम विजेता ठरणार। योगेश गोलंदाज आहेत, योगेशकडे ती क्षमता आहे, मात्र 6 चेंडू एक बडी रिस्पॉन्सिबिलिटी ऑन योगेश शोल्डर। कॅप्टन सांगतायत की 6 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड करायच्या आहेत। प्रतीक आणि प्रथमेश नो लॉस आहेत, धावसंख्या आपण पाहू शकता 48 झालेत। नक्कीच 11 धावांची आवश्यकता आहे।
2 मोठे शॉट्स किंवा 2 विकेट्स हे परिवर्तन आहे क्रिकेटमध्ये. कोणता संघ सरशी ठरतोय, गोलंदाजी मधला की फलंदाजी मधला, प्रतीक की योगेश. 6 चेंडू 11 धावा, मोठा सामना, मेगा इव्हेंट. आणि यावेळेस सबमेरिन डिलिव्हरी, चेंडू खाली राहतोय आणि चूक होते. सबमेरिन डिलिव्हरी फ्रॉम योगेश. अगदी 5 चेंडूमध्ये 11 धावापर्यंत सामना झुकलाय. आणि चौबाजूने आपण पाहू शकता कशा पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेला प्रेम आणि चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कंठा शिगेला पोहोचले, हृदयाची धडधड वाढले. 5 चेंडूमध्ये 11 धावा. प्रत्येक षटकार ठोकणार का? यावेळी मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, दणदणात धावा, 4 धावा. तर प्रतीकच्या बॅट मधून येतोय चौका. पाहायला मिळाली. क्रिकेटचा मनमुराद आनंद आपल्याला मिळालाय. अगदी चांगलं आयोजन आहे. आयोजन समितीचं नक्कीच आभार असतील. या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी महाराष्ट्राचं हिंदूंचं आराध्य दैवत नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये आज शिवजयंती साजरी केली जाते. मात्र अंतिम चषक जिंकून कोणता संघ यावेळी खरी शिवजयंती साजरी करणार याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे, सफल होत आहेत आणि नक्कीच चेंडू डॉट जातो. योगेशची तारीफ करणे होगी. बिल्कुल अलग अंदाज के साथ योगेश यावेळी खेळत आहेत आणि नक्कीच 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सामन्याची उत्कंठा पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे. 2 चेंडू मिस केलेत. प्रतीककडून ती अपेक्षा नाही आहे. मात्र प्रतीक लेग साईडचा चेंडू निहाळत आहेत. रडारमध्ये ज्यावेळेस चेंडू फेक करणार योगेश त्याच वेळा यावेळी हॅमर करणार प्रतीक. नक्कीच त्याचं पसंतीचा क्षेत्र आहे. वायडिश यावेळी आपण पाहतो स्क्वेअर लेग रिझन टू लॉंग ऑन रिझन या क्षेत्रामध्ये प्रतीक तडाखेबंद फटके लगावतो, उत्तुंग षटकार लगावतो. पाहूया कशा पद्धतीने ही लढत होते. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 7. योगेश आमच्यापासून दूर जात असताना पुन्हा एकदा हा मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने घेतलाय. चेंडू 1 बाउंड जातोय सीमारेषे पार. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये पंचांचा इशारा, सुरेख चौकार. क्या क्रंची मोमेंट, क्या टेंस मोमेंट. व्हाट अ फाइनल वी आर विटनेसिंग. अगर ये मैच टाई होता है तो सुपर ओवर देखते हैं. क्या हमें सुपर ओवर देखने को मिलेगा? दर्शक क्या आप सुपर ओवर देखना चाहेंगे? ओके, लेट्स सी वेदर. देखते हैं कि क्या प्रतीक सुपर ओवर नहीं होने देते हैं या योगेश सुपर ओवर देखने को मजबूर करते हैं. देखिए 2 गेंदों में 3 रन की आवश्यकता है और प्रतीक पूरे सेट बैट्समन है. उनको मालूम है की किस जगह हमें खेळणं आहे. त्याला पूर्णपणे पसंत क्षेत्र मी सांगितलं स्क्वेअर लेग ते ऑन साईडला यावेळी खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. तर जर टाय झाला सामना तर सुपर ओव्हर या ठिकाणी होणार आहे. याच पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल. मेगा फायनल आहे, मेगा इव्हेंट आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कपचा सामना सुपर ओव्हर झाला होता. आपण तशीच अपेक्षा आपण करूया. एक रोमहर्षक लढत, मोठी लढत, मेगा फायनल आपल्या समोर घेऊन या ठिकाणी आलेत छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022. यावेळी हलकेच तटून चेंडू काढला. पहिली धाव वेगाने घेतला, दुसरी देखील प्रतीक पळतात. प्रतीक वेगाने जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हर्ष आणि उल्हासाचं वातावरण. हल डिव्हिजनचे प्लेयर्स या ठिकाणी समर्थक आहेत. बाउंड्रीच्या बाहेर समर्थकांनी थांबायचं आहे. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत आपण आतमध्ये यायचं नाहीये. सर्वांना विनंती आहे आप कृपया बाहर ठहरिए. मैच टाई हो चुका है. कितनी गेंदे है? स्कोर टाई हो गया है. स्कोर कितना हो गया है? 58. और अभी कितनी गेंदे देखने बाकी है? एका चेंडू मध्ये एक धावेची आवश्यकता है. 2 गेंदों में एक ही बॉल है. हाँ ओके. इस गेंद पर अगर रन नहीं निकाला तो सुपर ओवर में ये मैच जा सकता है. 1 चेंडूंमध्ये 1 धाव.
प्रतीक ऑन स्ट्राईक, क्लोजिंग फिल्डर आपण पाहतोय. नक्कीच हा सामना खूप रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. हृदयाची धडधड वाढते. तर या ठिकाणी हार्ट पेशंट कोणी असेल तर मॅच पाहू नका प्लीज. नक्कीच एक चेंडू आणि एक धाव. सर्व क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट्स. अंपायरच्या भूमिकेमध्ये आता खूप अंपायर्सना डोळ्यामध्ये तेल घालून जशा पद्धतीने आपण पाहिलं 3 दिवस अप्रतिम अशी अंपायरिंग केली, तशाच पद्धतीची अंपायरिंग आपल्याला अपेक्षा असेल. कारण शेवटचा चेंडू आहे. रनआउट असेल किंवा कॅच बिहाइंड द विकेट असेल, संपूर्णपणे अंपायरची जोडी मैदानात आहे, अगदी सतर्क आहे. शेवटचा चेंडू, एक धाव आवश्यकता आहे. स्कोर्स आर लेवल. स्लिप झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जवळ क्षेत्ररक्षक आपण स्लिप पॉइंट आहे. शेवटचा चेंडू, मेगा फायनल आणि हा एक धाव घेतली. यावेळी विजयी ठरतोय हल डिव्हिजनचा संघ. विजयी ठरलाय छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022चा विजयी संघ हल डिव्हिजन. कॉंग्रॅच्युलेशन हल डिव्हिजन संघ. आणि कौतुक असेल ते म्हणजे करंजा स्ट्रायकरच्या संघाचं. वेल डन बॉईज.